रत्नागिरी शहरातील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। या सुशोभीकरण कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तर यापेक्षा अधिक खर्च लागला तर नगर परिषदेतर्फे तो देण्यात येईल असं आश्वासन नामदार उदय सामंत यांनी दिलं। राजकारणाच्या पलीकडे जाऊन श्रीदेव भैरीची आम्हाला सगळ्यांना सेवा करायला मिळणार आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी मुन्ना शेठना शब्द दिला की तुम्ही सांगाल त्या किमतीला मंजुरी पालकमंत्री माझ्याकडनं दिली जाईल। आणि 8 दिवसापूर्वी मला असं सांगण्यात आलं की 1,75,00,000चा आराखडा आमच्या तुषार बाबरांकडे आलेला आहे। मी मुन्ना शेठना परत फोन करून सांगितलं की मुन्ना शेठ 1,75,00,000चा आराखडा तयार करण्यापेक्षा अजून आपण चांगला आराखडा तयार करू। आणि शेवटी आपलं हे ग्रामदैवत आहे, आपल्या देवाची पालखी ज्यावेळी बाहेर निघते, मी आज आपल्या आशीर्वादानं महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो, पण ज्यावेळी शिमग्याची पालखी आपली बाहेर पडते तो सोहळा आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळाला नाही। एवढी ताकद आपल्या ग्रामदेवतेची आहे। 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा प्रस्ताव माझ्याकडे आला की या देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। मी पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींना फोन केला की शेवटी हे आपलं ग्रामदैवत आहे। काही लोकांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की 3 कोटी साहेब शिल्लक आहेत, 5 कोटी शिल्लक आहेत, 10 कोटी शिल्लक आहेत। पुन्हासाठी अधिकाऱ्यांची एक स्टाईल असते, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझी देखील एक कामाची स्टाईल आहे। आणि म्हणून मी बाबांना सांगितलं की 3 कोटी नाही, 3 कोटी आराखडा आला आहे त्याला मंजुरी द्यायचीच, पण भविष्यामध्ये अजून जर किती कोट्यावधी रुपयाचा आराखडा आला तरी नगरपालिकेमार्फत तो मंजूर झाला पाहिजे, अशा पद्धतीची कंडिशन टाकून हे 3 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।